त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरता यमदमादिक साधनांचे दुःख सोसावे लागते. देहादिकांवरील प्रीतीचा ग्रास करणारे असे अग्नीप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा ते स्वर्ग आणि संसार यांचे कुंपण उपटून टाकते. तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण आणि कठोर व्रताचरण करताना जेथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात, सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण आणि अपान या वायूंचा रोध करावा लागतो, याप्रमाणे सुरुवातीस जेथे महत् कष्ट आहेत, चक्रवाक पक्षाच्या जोड्याची ताटातूट केली असता, अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितास पानावरून उठवून लावले असता, अथवा आई पडून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता, किंवा माशास पाण्यातून काढले असता जसे दुःख होते, तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते. परंतु वैराग्य संपन्न शूर तेही दुःख सहन करतात. असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे तो जो सहन करील त्याला, जसा क्षीराब्धीचे मंथन करते वेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला, तसा परमसुखाचा लाभ होतो. प्रथम वैराग्यरूप गरळ ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विक धैर्यरूपी शंभू जेव्हा करेल तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगाव्यास सापडतो. हे पहा की द्राक्षाचा आंबटपणा कच्चेपणी कोलितासही मागे सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात. तसे वैराग्य आत्मप्रकाशाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्यादिक सर्व दुःखांचा नाश होतो. समुद्रास गंगा मिळाल्यावर जशी सुखरूप होते, तशी बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंदरूपी सुखाची खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंद प्राप्ती हा ज्याचा परिणाम होय, त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. जे विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने आरंभी अमृतासारखे गोड आणि परिणामी विषासारखे कडू असते ते राजस सुख होय. आणि अर्जुना, विषय आणि इंद्रिय यांचा संबंध झाला म्हणजे दुधडी भरून जो सुखाचा पूर येतो, विषय आणि इंद्रिय यांचा संबंध झाला म्हणजे दुधडी भरून जो सुखाचा पूर येतो, अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो, किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा, अथवा रोग्याला साखर आणि ही केळी ही कुपथ्ये असूनही जशी गोड लागतात, संवचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते, किंवा बाजारातील स्त्रियांचे म्हणजे वेश्यादिकांचे आचरण प्रथम सुखकारक वाटते, किंवा नटांचे आविर्भाव जसे आल्हाददायक वाटतात, तसे विषय आणि इंद्रिये यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादी चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता रत्नप्राप्ती न होता जसा तो प्राणास मुक्तो, अशी ज्या योगे सुकृताने मिळविलेल्या सुखाची जोड नाहीसी होते आणि जीवाचाही नाश होतो, आणि विषय सुख मिळण्याकरता संपादिलेल्या सर्व पुण्यरूपी धनाचाही नाश होतो, आणि भोगलेले जे विषय तेही स्वभावाप्रमाणे नाहीसे होतात. मग दुःखांच्या राशीत लोळणे हेच त्याच्या वाट्यास राहते. इहलोकी प्राप्त झालेले सुख त्याचा हा असा प्रकारचा परिणाम होतो, आणि ते परलोकीही खरोखरच विष रूपानेच फलप्रद होते. जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरता धर्मरूपी मळा त्यांचे स्वाधीन करतात आणि ते धर्म जाळून इंद्रियांकडून विषयांचा सोहळा भोगवितात, मग पातकास थारा मिळून ती बलवान होतात आणि नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो. हे पहा, जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाश करणारे आहे, तसे इहलोकीचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे. पार्था, हे सुख केवळ रजोगुणाचेच बनलेले राजस आहे, म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको. जे आरंभी आणि शेवटीही चित्ताला मोह उत्पन्न करणारे आणि निद्रा, आळस आणि प्रमाद यापासून उत्पन्न झालेले ते तामस सुख होय. आणि अपेयपानाने म्हणजे जे घेऊ नये त्याचं पान करणे, अभक्षभक्षणाने व स्वैरिणी स्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे सुख, किंवा
दुसऱ्याचा घात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतीपाठाने जे सुख होते, जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या प्रारंभी आणि शेवटी आपल्या कल्याणाची शुद्धी नसते, ते सुख अर्जुना तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही, कारण ती असंभाव्य आहे. अशा प्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फलरूप सुख हे 3 प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले. सर्व जगतात लहान मोठ्या वस्तू ज्या आहेत त्यात एकही वस्तू कर्ता, कर्म आणि फल या त्रिपुटीशिवाय सापडणारच नाही. आणि अर्जुना, पट जसा तंतूने तयार केला आहे तशी ही त्रिपुटी पाहू गेली असता 3 गुणांनी भरलेली आहे. कोणतीही स्थावर जंगम वस्तू या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून अलिप्त आहे, अशी पृथ्वीवर मनुष्याधिकात आणि स्वर्गीय देवाधिकांतही दृष्टीस पडत नाही. म्हणून तू हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या गुणांनी बद्ध न झालेली अशी कोणतीही वस्तू या लोकी अथवा स्वर्गलोकी नाही. लोकरी वाचून कांबळा आणि माती वाचून गोळा कसा होणार, अथवा पाण्या वाचून लाटा कशा होतील, त्याचप्रमाणे जीव मात्र गुणांच्या रचने वाचून या सृष्टीत मोकळे नाहीत. यास्तव हे सर्व जगातील पदार्थ 3 गुणांनीच केवळ रचलेले आहेत असे समज. या 3 गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की त्यांनी एका देवाचे 3 देव केले आणि एका लोकाचे 3 लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या गुणांनीच केले आणि 4 वर्ण आणि त्यांची कर्मे निरनिराळी केली आहेत. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे प्रकृतीजन्य गुणांनी निरनिराळी केलेली आहेत. ते 4 वर्ण कोणते असे जर पुसशील तर ज्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत, दुसरे क्षत्रिय आणि वैश्य हे 2 वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ब्राह्मणातच घेतले आहेत. हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे. त्या ब्राह्मणादी 3 वर्णाच्या सेवावृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही 4थ्या वर्णात गणले. जसा फुलांच्या संगतीने आतील दोऱ्याचाही श्रीमंत लोक वास घेतात, तसे श्रुतींनी ब्राह्मणांच्या संगतीने शूद्रांचा वर्णात समावेश केला. पार्था, आता अशा 4 प्रकारांनी या 4 वर्णाची व्यवस्था झालेली आहे. तर त्या वर्णांची कर्मे कोणती ते भेद तुला सांगतो. ज्या गुणांनी ते 4ही वर्ण जन्ममृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात. आत्म्याची जी प्रकृती तिच्या सत्वादी गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली आहे. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेली संपत्ती मुलांना वाटून देतात किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे मार्ग दाखवून देतो अथवा स्वामी सेवकास भिन्न भिन्न व्यवहार सांगतो, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची 4 वर्णांच्या ठिकाणी वाटणी केली. त्या ठिकाणी सत्वगुणाने आपल्या समविषम भागाने ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 वर्ण उत्पन्न केले आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला आणि रज आणि तम यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण उत्पन्न झाला. अशा प्रकारे हे प्रबुद्धा एकरूपच अशा प्राणीमात्रांचा गुणांनी 4 प्रकारचा भेद केला आहे असे समज. मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडात सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे. हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म तेच तुला आता सांगतो. एक, शम म्हणजे चित्ताचे नियमन, दम म्हणजे बाह्येंद्रियांचे नियमन, कायिक, वाचिक आणि मानसिक तप, शुचिर्भूतपणा, क्षमा, सरळपणा, शास्त्रज्ञान, अनुभवज्ञान आणि श्रुती स्मृतीविषयी श्रद्धा हे ब्राह्मणांचे स्वभावसिद्ध कर्म होय. तर प्रिया ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती ऐक्य पावते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते, असा जो बुद्धीचा लीनपणा त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याचपासून सर्व कर्माचा आरंभ होतो आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, तो शमाला सहाय्य करता असा दुसरा दम हा गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवतो. जसे षष्ठी पूजनाचे रात्री दिव्याला विसंवत नाही, तसे सर्व काळ चित्तात ईश्वर स्वरूपाचा विचार करणे त्याला तप असे म्हणतात आणि हा ब्राह्मण कर्माचा 3रा गुण होय. आणि शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून 2 प्रकारचा आहे. मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे
असा अंतर्बाह्य शुचीपणा भरलेला आहे. त्याला पार्थात शौच असे म्हणतात व तो ब्रह्मकर्मापैकी चौथा गुण होय. आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे त्याला अर्जुना क्षमा असे म्हणतात व ब्राह्मण कर्मापैकी हा पाचवा गुण होय. हा म्हणजे सप्तस्वरात पंचम स्वर जसा अति मधुर आहे तसा होय. आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला तरी ती ज्याप्रमाणे सरळच आहे, किंवा ऊसाची पेरी जरी वाकडी असली तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते, त्याचप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवांवरही अत्यंत प्रीती असणे यास आर्जव असे म्हणतात. आणि ब्राह्मण कर्मापैकी हा सहावा गुण होय. आणि माळी कष्ट करून पाणी झाडाच्या मुळास लावतो. त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात, तसेच शास्त्रोक्त आचरणाने ईश्वर प्राप्तीच व्हावयाची हे ज्याने समजते ते ज्ञान होय. ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय. आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. तर शास्त्रविचाराने आणि ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वर स्वरूपी जी बुद्धी सत्वशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते तिला विज्ञान असे म्हणतात. आणि ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय. आणि आस्तिक्य हा नववा गुण असा समज. हे बघा, राजमुद्रांकित मनुष्य कोणीही असला तरी त्याची सर्व लोक सेवा करतात. त्याचप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मण कर्मापैकी नववा गुण होय. आणि याच गुणाने ब्राह्मण कर्म सर्व खरे होते. याप्रमाणे शमाधिक 9 गुण जेथे निर्दोष दृष्टीने पडतात ते ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म आहे असे समज. ब्राह्मण वर्ण केवळ नवगुणरूपी रत्नांचा रत्नाकर म्हणजे समुद्रच, अथवा 9 रत्नांचा हारच होय. सूर्य जसा प्रकाश न टाकता प्रकाशाने युक्त असतो, अथवा चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सुशोभित दिसतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेने जसा प्रकाशित असतो, किंवा चंदन आपल्याच परिमळाने जसा चर्चित असतो, तसे नवगुणरूपी दागिने हे ब्राह्मणांचे अव्यंग लेणे आहे. आणि हे ब्राह्मणांचे अंग सोडून कधीच राहत नाही. आता हे धनंजया, क्षत्रियानं उचित जे कर्म ते बुद्धीच्या हुशारीने तू ऐक. पराक्रम, तेज, धैर्य, दक्षता, युद्धापासून परत न फिरणे, दातृत्व आणि लोकांवर सत्ता चालविणे हे क्षत्रियांचे स्वभावसिद्ध कर्म होय. तर सूर्य हा प्रकाश पाडण्याकरता दुसऱ्याच्या साह्याची अपेक्षा करीत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोबत्याची मत्तीची गरज बाळगीत नाही. तसा साह्यते वाचून जो स्वयंभू बलवान आणि शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण शौर्य होय. आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे नाहीशी होऊन जातात, परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाही. तसे आपल्या योग्य गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यास लावतात व कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरत नाही असा जो प्रशंसनीय गुण तेज तो त्या क्षात्र प्रकृतीचा दुसरा गुण होय. आणि धीर हा त्याच प्रकृतीचा तिसरा गुण होय. आकाशही कोसळून पडले तरी ज्याचे मन आणि बुद्धी कचरत नाही त्याचे नाव धैर्य होय. आणि पाणी कितीही खोल असले तरी कमल हे पाण्याला खाली टाकून वर येते, आणि आकाश हे उंचीविषयी सर्व पदार्थात जिंकते. तशी नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्था फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते. त्याचप्रमाणे याप्रमाणे सावधगिरी ठेवणे याला दक्षता असे म्हणतात. आणि तो क्षात्र प्रकृतीचा चौथा गुण होय. आणि अलौकिक युद्ध पराक्रम हा त्याच प्रकृतीचा पाचवा गुण होय. सूर्यकमले जशी नेहमी सूर्याला सन्मुख असतात तसे शत्रूच्या नेहमी समोर असणे. गरोदर स्त्री पती समागमास जशी प्रयत्न करून चुकवते तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखविण्याचे तो चुकवतो. तसा क्षात्र प्रकृतीच्या गुणांमध्ये हा पाचवा गुण इंद्राप्रमाणे श्रेष्ठ आहे समज. जसा 4 पुरुषार्थात भक्ती हा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे, आणि वृक्ष आपली पाने, फुले, फळे ही जशी याचकास अर्पण करण्यास तयार असतो, अथवा परिमळाविषयी कमळ जसे उदार असते, अथवा ज्याला जितकी आवड असेल तितके त्याने चांदण्यांचे सुख घ्यावे, तसे याचकास त्याचे इच्छेप्रमाणे देणे याला अमर्याद दान असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृती 6वे गुणरत्न होय. आणि आज्ञेचे राहण्याचे एक स्थान क्षत्रिय होय. आज्ञेचे राहण्याचे एक स्थान क्षत्रिय होय. आपल्या हस्तपादादिक अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याचकडून वाटेल ते काम करून घेता येते. त्याचप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता सर्व प्रजा आनंदाने आज्ञापालन करतात.
प्रजेला उत्तम रीतीने वागविणे यालाच ईश्वर भाव असे म्हणतात. आणि त्याचे ठिकाणी सर्व सामर्थ्य वास करते. तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा 7वा गुण होय. अशा शौर्य आदी करून 7 गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे तो सप्तर्षीच्या 7 चांदण्यांनी आकाश शोभते त्याप्रमाणे शोभतो. अशा प्रकारे या 7 पवित्र गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झालेले असते ते क्षात्र प्रकृतीचे स्वाभाविक कर्म आहे. अथवा असा जो पुरुष तो क्षत्रिय नसून सत्वरूप सोन्याचा मेरूच होय, म्हणून तो सप्तगुणरूपी स्वर्गाला धारण करतो. किंवा सप्तगुणरूपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्र प्रकृतीरूप पृथ्वी होय. अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्रक्रियारूपी गंगा ही क्षात्र प्रकृती धारण करणाऱ्या या महोदधीला मिळून शोभते. या सर्व गोष्टी राहू दे. क्षात्र प्रकृतीची शौर्यादी गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. आता हे महामते वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो, ऐक. कृषी म्हणजे शेती, गोरक्ष म्हणजे गुरे बाळगणे आणि वाणिज्य म्हणजे क्रय विक्रय करणे हे वैश्यांचे स्वभावसिद्ध कर्म होय. आणि शूद्रांचेही परिचर्या म्हणजे सेवा करणे हे स्वभावसिद्ध कर्म होय. तर शेत, बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळून त्यांच्या योगे पुष्कळ नफा मिळविणे किंबहुना कृषी कर्म करून अथवा गायींचे संरक्षण करून किंवा सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकून अर्जुना वैश्य जातीने ह्या 3 प्रकारे कर्म करून निर्वाह करणे हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण या 3 वर्णास द्विज हे नाव आहे व यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक. परंतु द्विजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून 4 वर्णाची कर्मे तुला सांगितली. आपापल्या कर्माच्या ठायी जो तत्पर असतो त्याला ज्ञाननिष्ठेला पात्र होण्याची योग्यता येते. आपल्या कर्माच्या ठिकाणी तत्पर असणाऱ्याला ती योग्यता कशी येते ते ऐक. आता या 4 वर्णांची निरनिराळी उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्णादी इंद्रियांना शब्दाधिक विषयच उचित होत, अथवा मेघांपासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय. आणि अर्जुना, नदीस उचित स्थान समुद्र, तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म ते केले असता गौर अंगास जसे ते गोरेपण शोभा देते तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते. हे विरोत्तमा, स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. परंतु आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे. अशी आपले जवळ दृष्टी असूनही दिव्या वाचून तिचा उपयोग होत नाही. आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्यांचा काय उपयोग. म्हणून जातीप्रमाणे जो योग्य अधिकार असेल तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा. मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवतो तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो का, तसे स्वभावताच आपल्या वाट्यास आलेले आणि शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्याचे जो आचरण करतो, पण आळस सोडून आणि फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्व काळ घालवितो, पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडे जात नाही तसे ज्याचे आचरण यथाशास्त्र होते. अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्माचे स्वतः आचरण करतो तो पुरुष मोक्षाच्या अलीकडचे जे द्वार वैराग्य तेथे प्राप्त होतो. जो अकरण आणि निषिद्ध अशा या कर्माचा संबंध होऊ देत नाही, म्हणून आत्मप्राप्तीस विरुद्ध जो संसार त्याच्या भयापासून मुक्त होतो. तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणला तरी पाय अडकवून घेत नाही, तसे काम्यकर्माकडे जो कौतुकानेही पाहत नाही आणि दुसरे जे नित्यकर्म त्याचा फलत्याग केल्यामुळे तेही तो संपवतो, म्हणून तो मोक्षाच्या शिवेजवळ प्राप्त होतो. अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो. जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय आणि मोक्ष लाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रम परिहार होण्याचे जे स्थान होय, ज्याला मोक्षफळ जामीन झालेले आहे, किंवा जे सत्कर्मरूप वृक्षाचे फुलच होय, त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. आत्मज्ञान सूर्याचा उदय सुचविणारा अरुण असे हे वैराग्य आहे. किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्यरूप दिव्यांजनाने हातास येते ते
जो जीवे भावे करून बुद्धिरूप डोळ्यात घालतो. अर्जुना, अशा प्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय आणि त्याचेच आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची सेवा होय. संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते, त्याच तिच्या आचरणास तप असे म्हणावे. किंवा बाळाला आई वाचून जगण्याला दुसरे साधनच नाही म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते, त्याचप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय. अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थांचा सहज लाभ होतो, तसे आपल्या विहित कर्माचे आचरण केल्या वाचून दुसरा उपायच नाही आणि अशा निश्चयाने त्याचे आचरण केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते. अरे, ज्यांचे जे विहित कर्म नेमलेले आहे ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे. म्हणूनच ते कर्म केले असता निसंशय ईश्वर प्राप्त होतो. दासी असूनही जर राजाच्या कसोटीत उतरली तर तीच सर्वांची स्वामिनी होते. किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा अथवा स्वामी जसा इनाम पत्र करून देऊन आपले दप्तरी दाखला ठेवतो, तसे ईश्वराच्या मनोभावाप्रमाणे वागणे हीच त्याची परमसेवा होय. व या वाचून जे दुसरे कृत्य करणे ते अर्जुना वाणिज्य कर्माप्रमाणे आहे. ज्याच्या सत्तेने सर्व भूतांच्या इंद्रियांच्या चेष्टा चालतात आणि ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे, त्या ईश्वराला स्वकर्माने भजणाऱ्या मनुष्याला ज्ञाननिष्ठा योग्यतारूप सिद्धी मिळते. म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व प्राणीमात्र उत्पन्न झाली आहे त्याचे मनोगतच आपण पाळले. जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरूपी बाहुल्या तयार करतो आणि सत्व रज तम अशा 3 पदरी अहंकार रूप सूत्राने त्यांना खेळवतो. दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो, तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे, हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी पुष्पांनी पूजा केली असता ती पूजा त्याला परमसंतोषकारक होते. म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य सिद्धिरूप प्रसाद देतो. जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो. ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दुःखप्रद भासतात. ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे. यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल त्याने स्वधर्माचे परम आस्थेने आचरण करावे. स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी दुसऱ्याच्या धर्मापेक्षा मग तो आचरण्यास सोपा असला तरी श्रेष्ठ आहे. स्वभावनियत जे कर्म ते केल्याने मनुष्य पापाने लिप्त होत नाही. अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळू नये. केळ विण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराशा होते आणि अशा स्थितीतच जर ती तोडून टाकली तर तिच्यापासून उत्तम फल कोठून प्राप्त होणार. त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाच की. आणि आपली आई जरी कुरूप असेल तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो ते तिचे प्रेम काही वाकडे नाही. एरवी दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावायच्या आहेत. अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे खरे, पण माशाला तुपात ठेवले असता तो जगेल का. हे पहा, जो बचनाक सर्व जगाला विष आहे तोच त्यातील किड्याला अमृत आहे आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्याचा मृत्यू आहे. म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की ज्याच्या आचरणाने संसाराचे बंधन सुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचेच आचरण करावे. पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर का त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दुःखाला कारण होईल. याकरिता आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे त्याचे जो आचरण करतो त्याने कर्मबंधाला जिंकले, म्हणजे तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. आणि म्हणूनच अर्जुना, परधर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी
नियम नको का करायला? तर आत्मा जो पावे तो दृष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय? नाही, ते अवश्य केलेच पाहिजे. आणि कर्म करावायचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेतच. हे कौंतेया, स्वभावसिद्ध जे कर्म त्यामध्ये जरी दोष असला तरी ते सोडू नये. कारण जसा धुराने अग्नी व्यापलेला आहे तसे सर्व कर्माचे आरंभ दोषाने व्यापलेले आहेत. याचकरता कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास म्हणजे प्रयत्न पडतात तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल का? सांग बरे. अरे, सरळ वाटेने चालावायचे झाले तरी पायालाच शिन द्यावायचा आणि आडरानात भटकवायचे झाले तरी ती स्थिती. अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी फराळाचे ही दोन्ही जरी बांधली तरी ओझेसारखेच होते. परंतु जे विसावायचे म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी सुखकर होईल तेच घ्यावे. बाकी धान्य आणि भूस काढताना श्रम सारखेच पडतात. अथवा खाण्याकरता किंवा होमाकरता मांस शिजवण्याचे श्रमही सारखेच आहेत. हे विचक्षणा, दही किंवा पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच. हे बघ अर्जुना, नित्य होम देण्याकरता किंवा एरवी विस्तो पेटवण्याच्या वेळी धूर हा दोघांसही सोसावा लागतोच. अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा? अरे, आपला शत्रू पाठीस लागला असता त्याने जर अतिशय लगट केलेली आहे आणि आता मरण चुकतच नाही असे जर आहे तर त्याच्यासमोर उभे राहून 2 हात का करू नये? कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनही जर तिला दणक्याचा मार सोसावा लागतो तर तिने आपला पती व्यर्थ सोडला असे नाही का होत? त्याचप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताही जर दुःख सोसावे लागते तर बापा, स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल? हे पांडुसुद्धा, ज्या अमृतसेवनाने अमरत्व प्राप्त होते त्याच्या अल्पप्राप्तीकरताही सर्वस्व का खर्च करू नये? आणि ज्या विषयाचे सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होऊन आत्महत्येचे पातक लागते ते विष विकत घेऊन का प्यावे? त्याचप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापांचा संचय केला असता दुःखा वाचून दुसरे फल आहे का? म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे. तो आपल्या श्रमाचा परिहार करून उचित अशा परमपुरुषार्थाची म्हणजे सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करून देईल. याकरता स्वधर्माचे आचरण सोडू नये. ज्याप्रमाणे संकटसमयी सिद्धमंत्र विसरू नये अथवा समुद्रात पडलेल्याने नाव सोडू नये किंवा महारोग्याने दिव्य औषधीचा त्याग करू नये त्याचप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये. मग हे कपिध्वजा, याच स्वकर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर तम आणि रज या गुणांचा नाश करून आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावतो आणि संसार व स्वर्ग हे काळकुट विषाप्रमाणे आहेत असे वाटावेच लावतो. नंतर पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धी या शब्दाचे जे वर्णन केले ते आपले वैराग्यरूप स्थान तो मिळवतो. मग ही वैराग्य भूमिका जिंकल्यावर जी त्याची योग्यता होते आणि पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता तुला सांगतो. ज्याची बुद्धी कोठेही आसक्त होत नाही व जो जितेंद्रिय आणि निस्पृह आहे असा मनुष्य संन्यासाच्या योगाने उत्कृष्ट अशा ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो. तर वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जाताना अडकत नाही तसा देह आदी करून जे संसाराचे पाश त्यात तो असूनही सापडत नाही. हे पिकलेले फळ जसे देठाला धरत नाही किंवा देठही त्याला धरत नाही तसे संसारादिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. पुत्र, द्रव्य आणि स्त्री ही आपल्या तंत्राने वागत असली तरी ही माझी आहेत असे न म्हणता तो त्यांचा विषयाप्रमाणे त्याग करतो. फार काय सांगावे, कडक पदार्थाच्या योगे हाताला चटका बसता जसा मनुष्य हात मागे घेतो तशी त्याची बुद्धी विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते. अशा प्रकारे अंतःकरण हे इंद्रियद्वारा विषयांकडे न जाण्याविषयी याची शपथ मोडत नाही आणि स्वामीच्या भयाने दासी आज्ञा मोडत नाही. तसे अर्जुना ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो. त्यावेळेस जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे दूर आपोआप राहतो तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते. म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करायचे अशी भूमिका साधकाला प्राप्त होते. हे बघ अर्जुना, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो. जसे साचवलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते,
साचवलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते, तसे प्रारब्ध कर्म हे भोगांती सरते आणि कर्तृत्व भावना नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही. अर्जुना, अशा प्रकारे सर्व कर्मांची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्री गुरूंची आपोआप भेट होते. हे पहा, रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य तो दृष्टीस पडतो, अथवा फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाट खुंटवतो, त्याचप्रमाणे श्री गुरु हे भेटून जिज्ञासूची कर्मकर्तृत्वाची खटपट बंद करतात. मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राच्या ठिकाणी मुळीच उणीव राहत नाही, त्याचप्रमाणे श्री गुरु कृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीही उणीव राहत नाही. त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते आणि रात्र गेल्यावर अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी कर्म, कर्ता आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीही नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळ मारावा लागत नाही, तो आपोआपच मरतो, तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्माचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कर्माचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात. तोच त्याला प्राप्त होतो. त्यामुळे अज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्टवत झाले म्हणजे मग जाणावयाचे जे ते तो आपोआप स्वतःच होतो. असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहात बुडत असल्याचा जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो सत्य म्हणून त्यातून आपल्याला काढण्याविषयी तो खटपट करील का? त्याचप्रमाणे मला कळत नाही, मी आता समजून घेईन, हे त्याचे दुःस्वप्न नष्ट होते आणि ज्ञेय व ज्ञाता हे जाऊन तो केवळ ज्ञानमात्र होतो. अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर गेल्यावर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहत असतो, त्याचप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाही घेऊन जाते. मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरते. अर्जुना, या निष्कर्म भूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म सिद्धी असे म्हणतात. ते आपले स्वरूप असून नसणेपणाच्या भ्रमामुळे जो असणेपणा येतो तोही जाऊन केवळ असणेपणाच राहतो. जसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायू नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात, असे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती तिला निष्कर्म सिद्धी म्हणतात. आणि हीच साहजिकता सर्व सिद्धीत मुख्य होय. कळस बसल्यावर जसा देवाच्या कामाचा शेवट होतो, अथवा गंगा समुद्रात पावली म्हणजे जसे पुढे तिचे नाव राहत नाही, किंवा सोने शुद्ध करीत असता 16 आने कस लागला म्हणजे ज्याप्रमाणे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, त्याचप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहीसे केले ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल, अशी ही जी स्थिती तिच्यापेक्षा दुसरे काही प्राप्त होणे राहत नाही, म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात. कौंतेय, ही ज्ञाननिष्ठा योग्यता रूप सिद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला ब्रह्माची प्राप्ती कशी होते ते मी संक्षेपाने सांगतो, ते समजून घे. ही जी ब्रह्मप्राप्ती तीच ज्ञानाची परमसीमा होय. पण श्री गुरुकृपेच्या योगे ज्या कोणा भाग्यवान पुरुषास ही आत्मसिद्धी प्राप्त होते, सूर्य उगवताच जसा अंधाराचाच प्रकाश होतो किंवा दिव्याच्या ज्योतीस कापूर लागताच तो दिवा होतो, अथवा मिठाचा खडा पाण्यात मिसळताच जसा जलरूप होऊन राहतो, किंवा निजलेल्या मनुष्यास जागे झाल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळ स्वरूपात प्राप्त होतो, तशी दैवयोगाने ज्या कोणाची वृत्ती गुरुवाक्य श्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल? पहा की आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येणे घडते का? म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली आहे त्याला खरोखर काही एक कर्तव्य उरत नाही. परंतु ज्या साधकाला इतका अधिकार प्राप्त झाला नसेल, म्हणजे असंभावना व विपरीत भावना हे दोष असल्यामुळे बुद्धीचा निश्चय झालेला नसेल, अर्जुना, कोणी एक साधक जो तीव्र अधिकारी आहे तो श्री गुरूंच्या वचनाची व त्याच्या कानाची गाठ पडल्याबरोबर ब्रह्मस्वरूप होतो. एरवी ज्या मंदाधिकारी साधकाने स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म या इंधनाने रज आणि तम हे गुण अगोदर जाळून टाकले, नंतर पुत्र, वित्त म्हणजे द्रव्य व स्वर्गादी लोक या तिन्हीचा काम म्हणजे इच्छा हा ज्याच्या स्वाधीन होऊन सेवक झाला, भिन्न भिन्न
निषिद्ध विषयांचे ठायी प्रवेश केल्यामुळे इंद्रिये जी विटाळली होती ती योगामध्ये प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली. आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने अक्षय्य वैराग्य पद प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार रूप जे ज्ञान ते होण्याला जी साधने पाहिजेत ती सर्व सामुग्री मिळवली आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली आणि त्यांनीही प्रतारणा न करता सम्यक ज्ञानाचा उपदेश केला. परंतु औषध घेता क्षणीच तात्काळ रोगाची निवृत्ती होऊन आपले मूळचे प्रकृतीची स्थिती प्राप्त होते काय, अथवा प्रातःकाली सूर्य उगवताच मध्यान्हकाल होतो काय. उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टी झाली व त्यात उत्तम बीजही पेरले म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते, परंतु अर्जुना त्याला वेळ लागतो. उत्तम मार्ग असून त्यात चांगल्याची सोबतही मिळाली तरी ज्या ठिकाणी आपल्या जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागायचाच ना. त्याचप्रमाणे वैराग्यही प्राप्त झाले, त्यात सद्गुरूंचीही भेट झाली आणि ज्ञानप्राप्ती करून घेण्याचीही अंतःकरणात इच्छा झाली. मग त्यांच्या उपदेशाने ब्रह्म एक सत्य आहे आणि त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे हे ऐकून साधकाचाही त्याप्रमाणे दृढनिश्चय झाला. परंतु असे जे सर्व व्यापक आणि सर्वोत्तम परब्रह्म ज्या ठिकाणी मोक्ष शब्दही नाहीसा होतो, अर्जुना साध्य साधक आणि साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहीशी होते, असे जे ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते, जेथे ऐक्याचा एकपणाही उरत नाही व जेथे आनंद सुखाचा लेशही उरत नाही आणि जेथे काही न उरून जे उरते, असे जे ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य पाहून राहणे हे क्रमानेच प्राप्त होते. क्षुधितापुढे षड्रस अन्नाचे ताट वाढून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ती वाढता वाढता शेवटच्या घासाला पूर्ण तृप्त होतो. त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने आणि विवेकरूप दीपाच्या प्रकाशाने आत्मस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो. तर आत्मरूप ऐश्वर्य भोगण्याची ज्या साधकाची अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली, तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती सुलभ करून घेतो त्या क्रमाचे वर्म तुला आता सांगतो, ऐक. जो मनुष्य अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धैर्याने आपल्या चित्ताचे नियमन करून शब्दाधिक विषय टाकून प्रीती आणि अप्रीती नाहीशी करून टाकतो, तर श्री गुरूंनी दाखवलेला मार्ग स्वीकारून विवेकरूपी तीर्थाच्या तटावर बुद्धीचा मळ धुवून टाकतो. मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नाना प्रकारच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता तो शुद्ध होऊन ती आपले मूळची स्थितीस प्राप्त होते. कुलस्त्री जशी दोन्ही कुलांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रिय पतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धी ही द्वैतभावना सोडून आत्मचिंतनातच रत होते. जीवाचे आवडते असे जे ज्ञान ते नेऊन इंद्रियांनी ज्या शब्दाधिक विषयाला थोरपणा दिला म्हणजे प्रौढी वाढवली, ते पंचविषय सूर्याची किरण नाहीसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियांचा रोध झाला म्हणजे आपोआप नाहीसे होते. न समजता भ्रष्टाच्या घरचे खाल्लेले अन्न जसे कळल्यावर ओकून टाकावे लागते, तशा अंतःकरणातील विषयवासना इंद्रियांकडूनच ओकविल्या. मग अंतर्मुख वृत्ती रूपी जी शुद्ध गंगा तिच्या तीराला वृत्ती आणून स्नान घातले. याप्रमाणे ज्याने वृत्ती शुद्ध केली, नंतर सात्विक धैर्याने ती इंद्रिये शुद्ध केली आणि मग मनाला योगाभ्यास करायला लावले. त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता वाईट भोगाविषयी खेद करीत नाही, अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाषा करीत नाही. याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगाविषयी हर्ष अथवा खेद टाकून पर्वताच्या गुहेत अथवा निरंजन वनात वास करतो. जो एकांतवास करणारा, मिताहारी, काया वाचा आणि मन यांना स्वाधीन ठेवणारा, निरंतर ध्यानयोगात तत्पर राहणारा आणि वैराग्याचा आश्रय करणारा असा असतो. ज्या ठिकाणी लोकांचा गलबला नाही असे अरण्य पाहून त्या ठिकाणी वस्ती करतो, तेथे समाज जर कसला असेल तर त्या एकट्याच्या अवयव समुदायाचाच असतो. इंद्रिय आणि मन यांचा निग्रह हीच त्याची क्रीडा, न बोलणे हेच त्याचे बोलणे. गुरुवाक्याचे मननामुळे दुसऱ्या कशाचेही चिंतन करण्यास त्यास वेळच फावत नाही आणि आपले अंगात शक्ती यावी आणि व क्षुधा नाहीशी व्हावी आणि जिव्हेचे मनोरथ पूर्ण व्हावे, या तिन्ही गोष्टींची भोजन प्रसंगी जो पर्वा करीत नाही आणि मिताहार करून पूर्ण संतुष्टता मिळवावी अशीही इच्छा करीत नाही,
अन्नपचन करणारा जो जठराग्नी, त्याला जर काही आहार दिला नाही तर तो प्राणनाश करील, म्हणून प्राणरक्षण होईल इतक्यापुरताच आहार करतो. आणि परपुरुषाने इच्छा केली तरी कुलस्त्री जशी त्याला वश होत नाही, तसे निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही. ईश्वराला दंडवत करते समयी जो जमिनीला स्पर्श होईल त्या वाचून कधीही अविचाराने जमिनीवर निद्रेकरता अंग टाकीत नाही. शरीर निर्वाहापुरता जो हातापायांचा उपयोग करतो, किंबहुना ज्याने अंतःकरण आणि बाह्येंद्रिय स्वाधीन ठेवली आहेत, आणि अर्जुना जो आपल्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही येऊ देत नाही, त्याच्या ठिकाणी बोलणे, चालणे वगैरे व्यापारास कोठून थारा मिळणार. अशा प्रकारे शरीर, वाणी आणि मन ही सर्व जिंकून ज्याने ध्यानाकाश स्वाधीन करून घेतले, ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या बोधाने ज्याने आपल्या बोधाचा निश्चय केला आहे, तो ध्येनाचा प्रकार असा की ध्यान करणारा ध्याता त्याची जी वृत्ती ती ध्यानरूपी वृत्ती आणि त्या वृत्तीने ज्याचे ध्यान करावायचे ते ध्येय ही त्रिपुटी आपल्या ठिकाणीच पाहतो. हे पांडुसुद्धा त्या ठिकाणी ध्येय, ध्यान आणि ध्याता ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राही तोपर्यंत ध्यान करावे लागते. म्हणून तो मोक्षेच्छू आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो. परंतु योगाभ्यासाचा पक्ष पुढे करून अर्जुना गुद आणि शिन्न या दोहोंच्या मध्यभागी पायाच्या टाचेने दाबून मूळबंध करतो. अधोभाग संकुचित करून मूळबंध, ओढियानबंध, जालंधरबंध या 3 बंधांनी वायूचे भेद मोडून एकविध करतो. अशा प्रकारे प्राणांचा रोध झाला म्हणजे कुंडलिनी जागी होऊन मध्यमा म्हणजे सुषुम्ना मार्ग मोकळा होतो आणि आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत प्राणभेद करून ऊर्ध्व जातो. मग ब्रह्मरंध्रातील सहस्रदल कमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होते. त्याचा ओघ सुषुम्ना नाडीने मूळ बंधापर्यंत येतो. मग मूर्ध्नी आकाशामध्ये चैतन्यरूपी भैरवाच्या खापरात म्हणजे पात्रात मन आणि वायू यांचा खिचडा वाढतो. अशा प्रकारे हा योग साधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्याचे मागे ध्यान निश्चित करतो. आणखी ध्यान आणि योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मतत्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याचे अगोदरच जो वैराग्यासारखा परममित्र जोडून ठेवलेला असतो, तो ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल तेथे तेथे त्याचबरोबर असतो. आपल्याला जे पाहायचे आहे ते दिसले नाही तोपर्यंत जर दिव्याची सोबत आहे तर मग पाहण्यास काय उशीर. त्याचप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून प्रवृत्त झालेल्या साधकास त्याची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावेपर्यंत जर वैराग्याची सोबत आहे तर त्याच्या मोक्षप्राप्तीस भंग कसा होईल. म्हणून वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणारा जो भाग्यवान पुरुष तो आत्मलाभाला योग्य होतो. असे वैराग्याचे वज्रकवच अंगात घालून जो राजयोग रूप घोड्यावर स्वार होतो, मग लहान मोठे जे दृष्टीस पडेल त्याचे निवारण करण्याकरता विवेकरूपी मोठी ध्यानरूपी बळकट खडक घेतो. आणि अशा प्रकारे सूर्य जसा अंधारात निशंकपणे शिरतो तसा जो मोक्षरूपी विजयश्रीला वरण्याकरता संसाररूपी रणात निशंकपणे शिरतो. आणि जो मनुष्य अहंकार, सामर्थ्य, उन्मत्तपणा, काम, क्रोध आणि संग्रह या विकारांना टाकून ममतारहित होऊन शांत असतो, तो मनुष्य ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो. त्या ठिकाणी त्याला अडविण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी तो मारतो. त्यापैकी पहिला वैरी देहाचा अहंकार हा होय. जो अहंकार मनुष्याला मारून सोडित नाही व उत्पन्न करून जगू देत नाही, तर देहाच्या सापळ्यात घालून कुचंबवित ठेवतो. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूप किल्ला तो फोडून हस्तगत करून घेतो. आणि त्याचप्रमाणे अर्जुना बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो. जो बलरूप शत्रू विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून सर्व जगाला विषयाविषयी इतर वस्तूंचे भान राहू देत नाही, तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ डोह असून सर्व दोषांचा राजा आहे. पण त्याला ध्यानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होईल. आणि प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता ज्याला परम आनंद होतो व त्याच आनंदाने जो जीवाला आच्छादन करतो, जो सन्मार्गाविषयी भूल पाडून व अधर्माच्या रानात घालून नरकादिक रूप वाघाच्या तावडीत देतो, असा जो विश्वासघातकी गर्वरूप शत्रू तो मारून टाकतो. आणि ज्याला भिवून तापसी लोक थरथर कापतात. भयंकर क्रोध हा ज्याचा परिणाम होय. आणि जो लाड पुरवावे तो जो अधिकाधिक वाढतो, असा जो काम
त्याचा नायनाट केल्यावर क्रोधाचीही सहज तीच वाट होते. झाडाचे मऊ तोडून टाकल्यांचा नाश जसा आपोआप होतो तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा नाश सहज होतो. म्हणून काम शत्रू मारून टाकला म्हणजे क्रोधाचे येणे जाणे सहज चुकते. आणि राजा जसा प्रतिज्ञेने आपला खोडा ज्याला घालवायचा असेल त्याचेच डोक्यावर घेऊन तो नेववितो, तसा परिग्रह शत्रू मनुष्याचे मनात स्फुरण करतो. जो परिग्रह वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर डोके हलवून त्या वैराग्यशील पुरुषाच्या अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो आणि हे माझे अशा अभिमानात त्याला गुंतवतो. ज्या परिग्रहाने हा मठ माझा आहे, हे शिष्य माझे आहे, हे ग्रंथ माझे आहे या चिन्हांनी वैराग्यशील पुरुषास पाशात घातले आहे. वैराग्यशील पुरुष हा कुटुंबादी संसाराचा त्याग करून वनात गेला तरी त्याचकडून जो परिग्रह तेथील पदार्थावर ममत्व ठेवतो. सारांश अगदी नागवा उघडा असला तरी त्याला आपल्या पाशात गुंतवतो. आणि जो अजिंक्य शत्रू परिग्रह त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून जो पुरुष संसार जिंकल्याचा आनंद भोगतो, त्याच्या भेटीला ज्ञानगुणाचे अमानित्व इत्यादिकांचे समुदाय हेच कोणी मोक्षरूपी देशाचे मांडलिक राजे येतात. तेव्हा यथार्थ ज्ञान हेच सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून आपण त्याचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता 3 अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोण करून टाकतात. त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार बोधरूप सोन्याची काठी हातात घेऊन दृश्य पदार्थांची गर्दी मोडीत घालतो आणि योग भूमिका जणू काय आरत्याच घेऊन त्यास ओवाळण्यास येतात. तेव्हा रिद्धी सिद्धींचे अनेक समुदाय मिळून त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो नाहीसा होतो. अशा प्रकारे ब्रह्मैक्यरूप स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जो जवळ येते तो त्याला त्रैलोक्य हर्षाने भरलेले दिसते. त्यावेळी अर्जुना हा आपला वैरी आहे, हा आपला मित्र आहे, म्हणून हा माझाच आहे असे म्हणाव्यास त्यास समानता उरतच नाही. इतकेच नव्हे तर तो ज्याला माझे असे म्हणेल असे दुसरे काहीच नसते, कारण तो अद्वितीय झालेला असतो. द्वैतच नष्ट झाल्यावर दुसरे काही कुठे शिल्लक राहणार. हे बघ अर्जुना, आपल्या त्या एक सत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्यावर माझे असे म्हणण्यास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होतो. याप्रमाणे सर्व रिपू वर्ग जिंकून सर्व जगत मीच आहे असे समजल्यामुळे योगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच घातलेले असते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणखी ध्यान खडकाच्या योगे ज्याचा नाश होतो असे काहीच नसल्यामुळे ते धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसडून खाली येतो. जसे एखादे खरे रसायन असते ते रोगाचा नाश करून आपणही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते. किंवा मुक्कामाच्या ठिकाणी पाहिल्याबरोबर जसे धावणे संपते तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग जसा ती टाकते किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते, अथवा केळ व्याली म्हणजे तिची वाढ खुंटते, किंवा गाव येताच ज्याप्रमाणे मार्ग संपतो त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीस पडताच तो साधनरूपी हत्यारे हातातून हळूच खाली ठेवतो. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य होण्याचे वेळेस त्याचे सर्व उपाय मागे फिरतात. वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे वृद्धपण अथवा योगरूप फलाची परिपक्व दशा अशी जी शांती ती अर्जुना त्याच्या ठिकाणी संपूर्ण प्राप्त होते. तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. पुनवेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी जितका चंद्राच्या कलेत उणेपणा असतो किंवा 16 आणे कसापेक्षा 15 आणे कसात जितकी कमतरता असते, जसा सागरात गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा व जेथे तो वेग थांबतो तो समुद्र, तसे ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यात अंतर असते. ते अंतर शांतीच्या योगे लागलीच नाहीसे होते. परंतु तद्रूप न होता ब्रह्माला जे वेगळेपणाने जाणतात तेच ब्रह्म होण्याची योग्यता पावतात. आणि तो ब्रह्मरूप झालेला प्रसन्न अंतःकरण होऊन कशाचा शोक करीत नाही आणि कशाची इच्छासुद्धा करीत नाही, तर सर्व भूतांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवून माझी परमभक्ती प्राप्त करून घेतो. अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता असलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील म्हणजे पदार्थामधील उष्णता कडसपणा जेव्हा नाहीशी होते तेव्हाच
जसे ते अन्न समाधानकारक होते, अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतू लागला म्हणजे वर्षाकालात दररोज येणारी भरती आणि ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते, किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे मृदंग तंबुरा वगैरे बंद होऊन मागे केवळ वाहवा मात्र उरते, त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी जे श्रम केले होते त्यांचेही ज्या प्रथम स्थितीच्या ठिकाणी माझीही आठवण राहत नाही, त्या स्थितीला आत्मज्ञानाची प्रसन्नता असे म्हणतात. अर्जुना, ती स्थिती तो योग्य झालेला पुरुष भोगतो. तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा, अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप राहतात. सूर्य उगवल्यावर सर्व नक्षत्रे ही आपल्या अंगचे तेज हरवतात. त्याप्रमाणे अर्जुना, आत्मानुभव प्राप्त झाला म्हणजे भूतांचे ठिकाणी जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे भेदभाव मोडत मोडत नाहीसा होतो. पाटीवरील लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे याच्या दृष्टीने सर्व भेद आणि द्वैत नाहीसे होते. त्या योगे जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांमधील जी विपरीत ज्ञाने आहेत ती दोन्ही ज्ञाने अज्ञानामध्ये लीन होतात. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही आत्मबोध वाढल्यावर जिरत जिरत पूर्ण बोधाचे ठिकाणी सर्व नाहीसे होत. भोजनास आरंभ केला म्हणजे जशी प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाऊन शेवटच्या घासाने तृप्ती झाली म्हणजेच भूक अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचे श्रमाने वाट कमी होता होता मुक्कामास गेले म्हणजे सर्व वाट चालण्याचे सरते, किंवा मनुष्य जो जो हळूहळू जागा होत जातो तो झोप कमी कमी होते आणि पूर्ण जागा झाला म्हणजे निद्रा संपूर्ण नाहीशी होते, अथवा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कला प्राप्त झाली म्हणजे चंद्राची वाढ खुंटून शुक्ल पक्ष नाहीसा होतो. त्याप्रमाणे बोध्य नाहीसे होता होता पूर्ण बोधाच्या ठिकाणी बोधपणाही जेव्हा समभावाप्रत ऐक्य पावतो त्यावेळेस सर्व अज्ञान नाहीसे होते. कल्पांत समयी सर्व जलमय होते, ते वेळेस समुद्र आणि नदी हे भेद मोडून सर्व जसे जलच होते, किंवा घटमठादी उपाधी गेल्या म्हणजे मग एकदम एक आकाशच राहते, अथवा काष्ट मात्र नाहीसे झाले म्हणजे केवळ अग्नी मात्र उरतो, अथवा अनेक प्रकारचे दागिने मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव आणि आकार नष्ट होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. हे असो मनुष्य जागा झाला म्हणजे स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपण मात्र उरतो. त्याचप्रमाणे एका मज वाचून त्याच्यासुद्धा त्या पुरुषाला भेद उरत नाही. त्या स्थितीला चौथी भक्ती ज्ञानी म्हणतात, ती त्यास प्राप्त होते. दुसरे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भेद आहेत म्हणून ते पाहून हिला चौथी भक्ती असे नाव आले. बाकी पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी असे काहीच हिला म्हणता येत नाही, परंतु केवळ माझी जी सहज स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात. जी भक्ती अज्ञानाला प्रकाशित करून मलाच विपरीत भाव दाखवून सर्व लोकांकडून माझी भक्ती करून समजावीत असते. जो भक्त ज्या ठिकाणी जशी कल्पना करून पाहिल त्याला तेथे तशीच दिसते. हे ज्या अखंड प्रकाशाने भासते, ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा आणि नाहीपणा भासतो, त्याचप्रमाणे विश्वाचा उदय आणि लोप ज्या प्रकाशाने होतो, हे कपिध्वजा असा जो माझा सहज प्रकाश आहे त्यालाच उत्तम भक्ती असे म्हणतात. म्हणून आर्तभक्तांच्या ठाई आरती आपणच होऊन ज्या पदार्थांची अपेक्षा केली तो पदार्थही ती भक्तीच बनते. त्याचप्रमाणे अर्जुना, जिज्ञासू भक्ताच्या पुढे जाण्याची इच्छा व जाणणे ही दोन्ही आपणच बनते. अर्जुना, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीचे साधन आणि अर्थप्राप्तीची इच्छा करणारा अशी त्रिपुटी होऊन मलाच अर्थ या नावालाच आणते. अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन जी माझी भक्ती वागते ती मी जो पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू बनवते. आरशात आपले स्वरूप पाहिल्यावरच त्याचे प्रतिबिंब दिसते, यात काही शंका नाही. परंतु मिथ्या दुजेपणा म्हणजे एक मुखाची दोन मुखे दिसणे हे आरसा करतो. दृष्टीने चंद्रच दिसतो हे खरे, परंतु एका चंद्राचे दोन चंद्र दिसणे हे डोळ्यामध्ये तिमिर नावाचा रोग असल्यामुळेच होते. त्याचप्रमाणे भक्तीच्या योगे मी आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो.
परंतु दृश्यच जे आहे ते मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीने होते. ते भेद दाखविणारे अज्ञान भक्तियोगाने नाहीसे होऊन ज्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर प्रतिबिंब आपले स्वरूपास ऐक्य पावते, त्याचप्रमाणे माझे दृष्टत्व मला भेटले, म्हणजे माझे ठिकाणीच लीन झाले. हे बघ, ज्यावेळी सोन्यात किडाळ मिसळलेले असते त्यावेळी देखील सोनेच आढळ असते, परंतु ते हीन काढून टाकल्यावर जसे सोने शुद्ध उरते. अरे, पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही की काय, पण त्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते तसा मीच वृत्ती ज्ञानाद्वारे दिसतो, परंतु त्यात दृष्टत्वरूप भेद असतो. तेच दृष्टत्व नाहीसे झाले म्हणजे माझा मीच मला प्राप्त होतो. म्हणून पार्था, माझा जो चौथा भक्तियोग आहे तो दृश्य मार्गाहून भिन्न आहे आणि तो मी जेवढा आणि जसा आहे त्या मला भक्तीच्या योगाने यथार्थ जाणतो आणि मला यथार्थ जाणल्यावर तो मद्रूप होतो. ह्या ज्ञानभक्तीच्या योगे जो माझ्याशी ऐक्य पावतो तो केवळ मीच आहे, त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही, तो तद्रूपच आहे. हे तुला माहीतच आहे, कारण अर्जुना, ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे 7व्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने मी सांगितले आहे. अर्जुना, तीही भक्ती उत्तम आहे, म्हणूनच मी ती कल्पाच्या आरंभी भागवत मिशाने ब्रह्मदेवाला उपदेशिली. ज्ञानी याच भक्तीला स्वसंवित्ती म्हणतात, शैव शक्ती म्हणतात व आम्ही आपली परमभक्ती असे म्हणतो. ही भक्ती त्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते आणि मग हे सर्व केवळ माझ्याच योगे ओतप्रोत भरलेले आहे असे ज्ञान करून देते. तेव्हा वैराग्य विचारासह नष्ट होते, बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि वृत्ती निवृत्ती आवृत्तीसह नामशेष होते. ज्या भक्तीच्या योगाने अलीकडील आणि पलीकडील हे भेद नाहीसे होतात, जसे आकाशे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चारी भूतांना व्यापून शेष उरते, तसे अलीकडील काठ, मध्यभाग आणि पलीकडील काठ याप्रमाणे साध्य, साधन आणि साधक ह्या त्रिपुटीहून पलीकडील जे माझे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून माझे भजन करतो. सिंधूस गंगा मिळाल्यावरही जशी वेगळेपणाने समुद्रात दिसते, तसा जो माझ्याशी ऐक्य पावला आहे तो माझे भक्तीचा उपभोग द्वैता वाचून घेतो. किंवा 2 आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवले असता एकमेकांना पाहण्याचे सुख भोगतात, तसा मद्रूप झाल्यावर तो ज्ञानी माझे भक्तीचा उपभोग घेतो. इतकेच नव्हे तर परंतु आरसा बाजूस केल्यावर व त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाल्यानंतरही पाहणारा आपल्या ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा आनंद भोगतो. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होऊन आपण आपल्या स्वरूपास मिळाल्यावर मग आपले ऐक्य जसे द्वैता वाचून भोगतो. याचवर शंका करणारा अशी शंका करतो की ऐक्य पावल्यावर त्याचा भोग कसा घेता येतो, तर पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करता येतो. यावरून शंका घेणाऱ्याचे गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची चाल असेल तर न कळे, अथवा आकाशाला मांडव घालण्याची चाल असल्यास असेल. अरे, ज्याचे अंगी राजपण नाही त्याला राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे कळणार? किंवा सूर्याला अंधार आलिंगन देईल की काय? आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाशाची व्याप्ती कशी समजेल? व गुंजांचे दागिने रत्नांच्या दागिन्यांची बरोबरी कशी करतील? म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मी कोठे आहे हे कसे समजणार? मग तो माझे भजन करतो असे कसे म्हणता येईल? यास्तव क्रमाने येणारा योगी मत स्वरूप होतो, तेव्हा माझे स्वरूपाचा उपभोग घेतो. जशी तरुण स्त्री आपल्या तारुण्याचा उपभोग घेते, पाण्याच्या लाटा सर्व बाजूंनी पाण्याचे सेवन करतात, किंवा प्रकाश जो आहे तो सर्व प्रकारे करून सूर्यबिंबातच असतो, अथवा पोकळी ज्याप्रमाणे सर्वत्र आकाशात व्यापून असते, त्याचप्रमाणे माझे स्वरूप होऊन माझे भजन क्रिये वाचून करतो. जसा अलंकार सोन्याला सहज भसतो, चंदनाचा सुगंध चंदनाचे सेवन करतो, किंवा चंद्राची प्रभा चंद्रापाशी सहज असते, त्याचप्रमाणे क्रिया सहन होत नाही, तथापि अद्वैत स्वरूपाचे ठिकाणी भक्ती असते. ह्याचा अनुभव घेतला तरच समजेल. एरवी बोलून सांगता येण्याजोगी ही गोष्टच नाही आहे. अशा योग्यतेस आलेला मनुष्य पूर्वसंस्कारे करून जे काही बोलेल त्याने मला आळविल्यामुळे त्याने हाक मारता क्षणीच मी त्याला ओ असे कसे म्हणता येईल? अशा प्रकारचे जे बोलणे
त्याने हाक मारता क्षणीच मी त्याला ओ देतो. जेथे बोलणाऱ्याला त्याच्याविषयी दुसरे कोणी बोलण्यास भेटत नाही तेथे तो बोलतो असे कसे म्हणता येईल? अशा प्रकारचे जे बोलणे ते न बोलण्यासारखेच असून तेच माझे उत्तम स्तवन होय. म्हणून तो बोलणे बोलत असता आणि त्या बोलण्याने मी भेटलो असता ते बोलणेच मौन होते आणि त्या मौनानेच माझे खरोखर स्तवन होते. तसेच हे किरीटी त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे तो आणेल अथवा पाहिल ते जाणणे आणि पाहणे, जाणण्याची किंवा पाहण्याची वस्तू एकीकडे करून जाणणाऱ्यालाच आणि पाहणाऱ्यालाच दाखवते. आरशात पाहण्याचे पूर्वी जे मुख होते तेच आरसा पाहता क्षणीच आरशाला न पाहता मुखालाच पाहते. तद्वत त्याचे पाहणे पाहणाऱ्यालाच दाखवते. पाहण्याची वस्तू जाऊन पाहणाऱ्यालाच जर पाहिल तर पाहणेपणाचा धर्म उरत नाही. स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता देणारा आणि आलिंगन देण्याची वस्तू दोन्ही नसून एकटाच पुरुष जसा असतो, अथवा 2 लाकडाच्या घर्षणाने जो अग्नी उत्तम होतो तो दोन्ही लाकडात जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो, अथवा आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब सूर्य हाताने घेऊ लागला असता त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन त्याचे असलेले बिंबत्वच जाते, त्याचप्रमाणे मद्रूप होऊन जो दृश्य वस्तू पाहण्यात जातो त्याला ती दुसरी दृश्य वस्तू वेगळी उरतच नाही, परंतु त्याचे असलेले दृश्यत्वही नाहीसे होते. सूर्य अंधाराला प्रकाशित करावयास गेला असता प्रकाश्य जो अंधकार तो जर उरत नाही तर मग सूर्यावरील प्रकाशक धर्मही नाहीसा होतो. त्याचप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे तर आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाही, मग पाहणारा द्रष्टाही उरत नाही. यावर पाहणे व न पाहणे अशी जी स्थिती ते माझे खरोखर दर्शन होय. यावर पाहणे आणि न पाहणे अशी जी स्थिती ते माझे खरोखर दर्शन होय. हे किरीटी ते दर्शन वाटेल त्या पदार्थाच्या भेटीबरोबर त्याला होते. मग दृश्य आणि द्रष्टा या द्वैताच्या पलीकडील जी दृष्टी ती तो सर्व काळ भोगतो आणि आकाश हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला जसे ढळणे नाही तसा मी जो आत्मा तेणे करून सर्वत्र माझीच व्याप्ती झाली आहे. कल्पांत काली ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहणे बंद होते तसे सर्व विश्व आत्मत्वाने कोंदले असल्यामुळे त्याला आत्म्या वाचून दुसरा पदार्थच उरत नाही. पाय पायावर चढेल काय? अग्नी अग्नीसच जाळेल काय? पाणी पाण्यातच स्नान कसे करील? म्हणून सर्वत्र माझी व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते आणि अद्वय असा जो मी परमात्मा त्याला या त्याच्या कृतीनेच यात्रा घडते. तसेच पाण्यावरील बुडबुडा मोठ्या वेगाने जरी धावत गेला तरी तो पाण्याशिवाय भूमीवर धावत नाही. अर्थात त्याचे ते धावणे हे न धावण्याचेच ठिकाणी समजले पाहिजे. म्हणून जे स्थळ सोडावयाचे ते व ज्या स्थळास जावयाचे ते आणि चालणारा व चालण्याचे पाय हे सर्व उदकच असल्यामुळे तो तरंग पाहिजे तितका धावत गेला तरी हे पंडूसुद्धा तो उदकच असल्यामुळे त्याचा एकपणा मोडत नाही. त्याचप्रमाणे मद्रूप झाल्यावर मीपणाने जरी त्याला स्फुरण झाले तरी तो संपूर्ण माझेकडेच आला अशी जी यात्रा त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच झाला आणि त्याचे शरीराचे स्वभावामुळे त्याने काही कृत्य आरंभले तरी त्या कृत्याच्या मिशाने मीच त्याला भेटतो. हे पंडूसुता अशा स्थितीत हे कर्म आणि हा कर्ता हा भेद जाऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूप होतो. हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणे होते किंवा सोन्याने सोने झाकले तर झाकणे होत नाही, दिव्याने दिव्याला प्रकाशित केले तर ते प्रकाश न करणेच होय, त्याचप्रमाणे मद्रूप होऊन कर्म केले ते कर्म करणे कसे म्हणावे? कर्म करीत असता मी करता असा अभिमान नाहीसा झाला म्हणजे सर्व त्याचे करणे न करणेच होते. त्याला सर्व क्रिया आत्मस्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रियाला न करणेच म्हणावे व तीच माझी खुणेची पूजा होय. म्हणून कपिध्वजा जो ज्या यथासांग क्रिया करतो त्या न केल्याप्रमाणे होऊन तीच माझी महापूजा होते. याप्रमाणे तो जे चालेल ती माझी स्तुती, तो जे पाहतो ते माझे दर्शन, अद्वै जो मी त्याची तो चालेल ती यात्रा होय. हे कपिध्वजा, तो जे करील ती माझी पूजा, तो जी कल्पना करील तो माझा जप आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होय. जसे तसे सुवर्णाचे कंकण अभेद आहे तसा भक्तियोगाने माझ्याशी तो ऐक्य पावतो. पाण्याच्या ठिकाणी लाट
कापुराच्या ठिकाणी परिमळ आणि रत्नाच्या ठिकाणी तेज जसे भिन्न नाही, फार काय जसा तंतूशी पट किंवा मृत्तिकेशी जसा घट याचे ऐक्य असते, तसा तो माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावतो. अर्जुना, ही जी एकनिष्ठ भक्ती, त्या भक्तीच्या योगाने दृश्य मात्राच्या ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा, त्या मला तो जाणतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या योगाने आणि शरीर व शरीराचा चालक यांच्या योगाने व्यक्त आणि अव्यक्त अशा सर्व दृश्य पदार्थाचे स्फुरण होते. हे सुमते अर्जुना, हे जसे दृश्य मीच आहे, ते सर्व दृश्य मीच आहे, अशा बोधाच्या भरात अनुभवाचा झेंडा नाचतो. दोर दृष्टीस पडल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होऊन दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो,